यानंतरची बातमी आहे दिल्लीमधून। मालवीय नगर दिल्लीमधल्या मालवीय नगर परिसरातल्या फ्लरिश स्टे या गेस्ट हाऊसला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या प्रकरणातला मुख्य आरोपी आणि हॉटेल मालक लवकेश बजाज याला पोलिसांनी कालच अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी जो प्राथमिक तपास केलाय आणि लवकेश बजाजच्या चौकशीतनं जे समोर आले ते धक्कादायक आहे। त्यावरून या संपूर्ण इमारतीला डेथ ट्रॅप मृत्यूचा सापळा कसं बनवलं गेलं होतं हे स्पष्ट झाले। आग लागली तेव्हा तो याच परिसरात होता। स्वतःच्या डोळ्यांनी त्यानं हॉटेलला लागलेली भीषण आग बघितली। त्यात अडकलेले पाहुणे जीवाच्या आकांतानं ओरडताना पाहिले, पण त्यांना वाचवायचा प्रयत्न करणं किंवा पोलिसांना मदत करण्याऐवजी भीतीपोटी तो गाडी घेऊन तिथून परार झाला। बजाज अत्यंत शातीर बुद्धीनं हे हॉटेल चालवत होता। प्रशासकीय कारवाईपासून वाचण्यासाठी त्यानं हॉटेलचं लायसन्स स्वतःच्या नावावर घेतलं नव्हतं, जय मिश्रा या आपल्या अकाउंटंटच्या नावावर घेतलं। कागदोपत्री हॉटेलचा मालक वेगळाच दाखवून तो पडद्यामागून सगळा कारभार बघत होता। इमारतीत आग विझवण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नव्हती। इमारतीच्या खिडक्या कायमच्या सील करण्यात आल्या होत्या आणि मुख्य दरवाजा सेन्सरवर चालणारा होता। आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि सेन्सरचा दरवाजा जाम झाला। त्यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडताच आलं नाही। कोणकोणते नियम या हॉटेलमध्ये पायदळीत उडवले गेले होते त्यावर एक नजर टाकूया। सगळ्यात पहिलं म्हणजे अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्रच या हॉटेलला नव्हतं, तरी हे हॉटेल चालू होतं। बेसमेंटमध्ये स्वयंपाकघर चालवण्याची परवानगी नव्हती, तरी तिथं स्वयंपाकघर चालू होतं। बेड अँड ब्रेकफास्ट या धोरणाअंतर्गत इथं फक्त 6 खोल्यांची परवानगी दिली गेली होती। मात्र 6 खोल्यांची परवानगी असताना या हॉटेलमध्ये तब्बल 25 खोल्या मालकानं बांधलेल्या होत्या। या 25 खोल्यांमध्ये अनेक जण राहत होते, ज्यांना कालच्या आगीत आपले प्राण गमवावे लागले। जिथं असं हॉटेल असेल तिथंच मालकाचं कायमस्वरूपी घर असावं ही अट आहे, पण मालवीय नगर मधल्या या हॉटेलमध्ये ही अट सुद्धा हॉटेल मालकानं धाब्यावर बसवली होती। हॉटेलच्या सगळ्या खिडक्या सील करण्यात आल्या होत्या, त्यामुळे जो धूर आगीमुळे तयार झाला तो बाहेर जायलाही काही वाट उरली नाही आणि यामुळेच धुरामध्ये कोंडून अनेकांचा जीव गेला। इतक्या मोठ्या इमारतीला फक्त एकच अरुंद दार होतं, म्हणजे दुसऱ्या दारानं बाहेर पडावं म्हटलं तर तशी काही सुविधाच या हॉटेलमध्ये नव्हती। सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी अशा प्रकरणांमागची कारणं काय असतात यावर सखोल भाष्य केले। बघूयात। खरं तर दिल्लीमधील घटना जी आहे ती आपल्या सर्वांसाठी नवीन अशी नाहीये। याच्यापूर्वी सुद्धा मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, मुख्यतः भारतातील प्रमुख शहरांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत। मला या ठिकाणी एकच असं विशेष करून नमूद करावं वाटतं की आपल्याकडे झोपडपट्टीमध्ये साधं एक झोपडपट्टीवाल्यांनी टॉयलेट बांधायला घेतलं तर त्या ठिकाणी कॉर्पोरेशनपासून सर्व आपल्या प्रशासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्या ठिकाणी ते बांधकाम पाडायसाठी जातात किंवा ते त्यांच्या नजरेस येतं आणि मग ते कशा पद्धतीने बांधलं जातं आपल्याला सर्वांना माहिती आहे। या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एका हॉटेलचं त्या ठिकाणी बांधकाम होतं, त्यामध्ये खोल्या होतात आणि कित्येक दिवसांपासून अशा प्रकारचं हॉटेल चालू असतं। खरं तर त्या ठिकाणची महानगरपालिका असेल, फक्त त्या ठिकाणचीच मी म्हणत नाही, इतर शहरांमधल्या सुद्धा महापालिका असतील, त्या अशा घटना घडल्यानंतर एक 8 दिवसासाठी जागे होतात, 1 महिनाभरासाठी सर्व कारवाईचा त्या ठिकाणी आपण फार्स जो चालतो तो चालतो आणि मग त्या ठिकाणी परत ये रे माझ्या मागल्या अशा प्रकारचं काम चालू असतं। खरं तर मला या ठिकाणी विशेष करून कॉर्पोरेशनवरती या ठिकाणी ब्लेम करायचं आहे की त्यांनी अशा प्रकारचे अनधिकृतपणे बांधलेले कित्येक हॉटेल्समधले त्या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम असेल, ह्या तरी कमीत कमी रूम्स बांधलेले आहेत। मी तर सांगतो की कित्येक हॉटेल्स असे आहेत, कित्येक पब्स असे आहेत
ज्या ठिकाणी डिस्को चालतो, बार चालतो, अव्यवहार त्या ठिकाणी अनैतिक प्रकारचे धंदे चालतात, अशा प्रकारच्या सर्व आस्थापना ज्या असतील त्याच्यावरती कठोर अशी कारवाई होणं आवश्यक आहे.